हॅलो हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी आहे धनुश्री मेहंदी आर्टिस्ट. तर आज आपण पाहणार आहोत फुल हँडवरील डिझाईन, पूर्ण हातावर डिझाईन पाहणार आहोत. हे पहा, मी असं पहिला रेफरन्स लाईन काढून घेतले, ते 4 ते 5 सेंटीमीटरचे आहेत, मस्त अशा. आणि हे पहा, असं फ्लॉवर ड्रॉ करून ही डिझाईन अशी क्रिएट केलेली आहे. मी जी ही फ्लॉवरच्या साईडला जी डिझाईन काढलेली आहे ती मी कोयरीच्या डिझाईन शिकवलेल्या आहेत, त्यामध्ये तुम्हाला मी शिकवलेली आहे ही डिझाईन. तर तुम्ही तो व्हिडिओ आपला पाहू शकता. हे पहा, मस्त असं मी सेम आता जसं खाली काढलेलं आहे तसं मी वरती पण, म्हणजे 3 ज्या अशा लाईन ड्रॉ केलेल्या आहेत त्यावरती मी हे क्रिएट करून घेणार आहे. हे पहा, मस्त असं. आता मी ही जी डिझाईन आहे ती मी व्हिडिओत आधी शिकवलेलीच आहे. मस्त असं हे पहा, पहिला मस्त असं एक हे करायचं आहे, लिफचा आकार जसा असतो आपला तसा क्रिएट करायचा आहे, एका साईडनी कर्व देऊन. हे पहा, आता मी दोन्ही पण 4-4 सेंटीमीटरचे जे आहेत ते 3 अशा लाईन ड्रॉ करून त्यावर ह्या सेम काढायचे आहेत. कुठेही वेगवेगळा फरक करायचा नाही. तर सेम अशा डिझाईन काढायच्या आहेत, कारण साईज एकच आहे आपली, वरील हातावरील आणि खालील हातावरील. आणि मस्त अशी शेडिंग करून घ्यायची आहे. सगळ्यामध्ये करायची. तुम्हाला आतून करू वाटत असेल तर आतून करू शकता, किंवा बाहेरून करू वाटत असेल तर बाहेरून पण करू शकता. आणि मस्त असं बोल्ड करायचं आहे त्याला. हे पहा, मी व्हिडिओ तुम्हाला जसं दाखवते तसं एकदम थोडासा कोन बाहेर काढायचा आहे आणि त्याच्या ह्याच्यानेच ते शेडिंग करायचं आहे. जास्त डार्क पण करायचं नाही कुठे आणि जास्त लाईट पण करायचं नाही. हे पहा, कारण आपल्याला जी डिझाईन आहे ती बोल्ड करून घ्यायची आहे, त्यामुळे असं. हे पहा, मी आता तुम्हाला व्हिडिओत व्यवस्थित दाखवत आहे, तर तुम्ही व्यवस्थित हा व्हिडिओ पहा. खूप 1 तासभराचा व्हिडिओ असेल किंवा 1 पाऊण तासाचा. तर मी 8-9 मिनटात तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ही पहा, मस्त अशी डिझाईन आहे. तर मी व्हिडिओ कुठेही कट केलेला नाही. तर हे पहा, मस्त एकदम जसं मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते ना तसं तुम्ही काढण्याचा प्रयत्न करा, नक्कीच तुम्हाला जमेल. मी डिझाईन पण मस्त अशी काढलेली आहे. पहा, असं बोल्ड करून घ्यायचं आहे. खूप सुंदर अशी डिझाईन दिसते, एकदम अशी म्हणजे 3D केल्यासारखी दिसेल. हे पहा, तर तुम्हाला आता दिसतच असेल व्हिडिओमध्ये. आणि ते फ्लॉवर काढलं होतं त्यामध्ये असं सर्कल काढून घ्यायचं आणि एक डॉट द्यायचं. तुम्ही स्पायरल पण काढू शकता. आणि हे पहा, जे मी डॉट आता देत आहे ते मोठ्यापासून लहानापर्यंत डॉट द्यायचे आहेत. हे पहा, मस्त असं आता आपले तिन्हीकडे पण झालेलं आहे. तर अशी रेफरन्स लाईन काढून घ्यायची आहे. हे पहा, आणि मी स्केलअप काढत आहे. पहिला 2 लाईन क्रिएट केलेल्या आहेत. हे पहा, आणि नंतर मी स्केलअप काढत आहे. मस्त असे आपले स्केलअप काढलेले आहेत. आणि हे जिगजॅग करत काढायचं आहे आपल्याला, हळूहळू कोन फिरवायचा आहे. हे पहा, आता मी त्याचेच बॉक्सेस क्रिएट करत आहे. आणि साईडला तुम्ही रेफरन्स लाईन काढून घ्या, म्हणजे ही जी जिगजॅगची लाईन काढलेली आहे ते तुम्हाला दिसून जाईल, की म्हणजे समजून जाईल कुठंपर्यंत काढायची आहे. कारण जर आपण बॅक हँड फिरवला तर ती व्यवस्थित दिसायला हवी. अशा प्रकारे तुम्ही क्रिएट करा. हे पहा, मस्त असं मी आता मध्ये मध्ये डॉट पण देऊन घेत आहे. हे पहा, आणि आता मी जी ही 3 लाईन प्रत्येक वेळी मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगते की 3 लाईन ड्रॉ करायचे आहेत आणि मग खालतीवरती स्केलअप काढायचं. हे पहा, असं सी आकारामध्ये 2 वेळेस. हे पहा, 2 वेळेस आपण त्या लाईन ड्रॉ करून घेतलेल्या आहेत. आता त्यानंतर जी वरची लाईन आहे तिथे 3 लाईन करायच्या आहेत. हे पहा, ही जी मी लाईन आता काढत आहे ती पण तुम्हाला शिकवलेली आहे. आणि असे मस्त डॉट द्यायचे आहेत, किंवा वाईन्स पण काढू शकता तुम्ही. ड्रॉप काढू शकता, वाईन्स काढू शकता, तुम्हाला जसं आवडतं तसं. मी डॉट शिकवले होते तुम्हाला. हे पहा, मी आता इथे ड्रॉप शिकवलेले आहेत. आणि मस्त अशी एक मी रेफरन्स लाईन काढून ती बोल्ड केलेली आहे. हे पहा, वरची खालची एकदम सुंदर अशी डिझाईन दिसते. तुम्ही निरीक्षण करा व्यवस्थित, तर तुम्हाला समजेल की डिझाईन कशी क्रिएट केलेली आहे. हे पहा, आणि मस्त असे स्केलअप काढून झालेले आहेत आपले. आता आपण एक फ्लॉवर क्रिएट करणार आहोत. हे पहा, पहिला मी सी आकार काढून घेतला, जेवढा आपल्याला स्पायरल काढायचं आहे, आणि त्यामध्ये जे स्पायरल काढलेले आहे. तुम्हाला पूर्ण स्पायरल येत नसेल तर तुम्ही सी आकार काढून मग स्पायरल काढू शकता. आणि मस्त स्केलअप काढून फ्लावर क्रिएट केलेला आहे. जशी मी तुम्हाला वरती डिझाईन दाखवली होती तशाच काढलेत, पण एकदम व्यवस्थित असं कुठेही मी व्यवस्थित डिझाईन काढलेली, कुठेही म्हणजे वेगळी काढलेली नाही, पण सेमच आहे. पण बघा तुम्ही मी कशी क्रिएट केली. आणि एकदम फेंट ही जी मी लीफचे हे काढत आहे, त्याचे ज्या शिरा असतात आतमधल्या त्या काढत आहेत, तर त्या बघा मी कशा काढलेल्या आहेत. हे पहा, मस्त इतकी सुंदर आपली डिझाईन दिसते. आणि त्याला पण बोल्ड करून, प्रत्येक डिझाईन अशी बोल्ड व्यवस्थित करून घ्यायची आहे. हे पहा, इकडे आता साईडला मी रेफरन्स लाईन काढूनच घेतलेली आहे आणि नंतर स्केलअप काढलेत. हे पहा, स्पायरल पण मी पहिला सी आकार
2-3 वेळा सी आकार काढून नंतर स्पायरल काढलेला आहे. त्यानंतर स्केलअप काढलेले आहेत, मस्त असं फ्लावर काढलेलं आहे. आणि त्याला हे पहा मस्त असं बघा तुम्ही शेडिंग करत आहे आता मी. आणि एक डार्क लाईन काढलेली आहे आणि नंतर एक फेंट लाईन काढलेली आहे व्यवस्थित अशी, हे पहा. आणि मी अशा लाईन क्रिएट केलेल्या आहेत. एक बॉक्स सोडून एक बॉक्स भरायचा आहे. हे पहा मस्त असा मी बॉक्स पण भरलेला आहे, तुम्हाला व्हिडिओ दिसतच असेल. हे पहा मस्त असं एक बॉक्स सोडायचा, एक बॉक्स भरायचा आहे. तर व्यवस्थित असं मी भरलेलं आहे. आता इकडे फ्लावर काढून घेऊया. जसं मी खाली फ्लावर काढलेलं आहे तसेच मी काढत आहे, कुठेही डिझाईन वेगळी केलेली नाही. तरी पण इतकी सुंदर डिझाईन मी क्रिएट केलेली आहे, तुम्ही पाहू शकता. ड्रॉप्स काढलेले आहेत. ही पण जी आता मी बोटावर फिंगरवर डिझाईन काढलेली आहे ती पण मी तुम्हाला व्हिडिओत शिकवलेली आहे की कुठे कशी काढणार आहे, ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन किंवा नंतर सांगेन. तर हे पहा मस्त असं आता मी तुम्हाला सगळ्या डिझाईन यूज करून दाखवलेले आहेत. अजून भरपूर डिझाईन आहेत, त्या पण मी तुम्हाला दाखवणारच आहे. तर हे पहा मस्त असं स्केलअप काढून आता ही आपली राहिलेली जागा बोल्ड केलेली आहे मी. हे पहा मस्त असं. आणि आता आपण अंगठ्यावरील डिझाईन काढून घेऊया. 4 लाईन मी ड्रॉ केलेल्या आहेत, तुम्ही बघितल्याच असतील. आणि मधल्या ज्या 2 लाईन आहेत त्यामध्ये एक लाईन थिक केलेली आहे आणि वरती खालती स्पायरल काढून. हे पहा आता इथं मी चेक्स वेगळं काहीतरी केलेलं आहे, इथं चेक्स काढलेले आहेत. हे पहा आणि डार्क लाईटचं कॉम्बिनेशन द्यायचं आहे. मी इकडं लाईट केलेलं आहे आणि इकडच्या साईडला आता मी फेंट कॉम्बिनेशन करणार आहे. हे पहा तुम्ही डॉट देऊन इकडे इकडे पसरवू शकता, पण मी डायरेक्टच हे पहा असं काढत आहे. तर तुम्ही बघा ही पण डिझाईन मी तुम्हाला जेव्हा आपले बॉक्सेस क्रिएट करून दाखवलेले होते मी, त्यामध्ये ही डिझाईन मी तुम्हाला शिकवलेलीच आहे. पहा इतके सुंदर स्पायरल आणि 2-3च राऊंड काढायचे आहेत, पण खूप खूप सुंदर असे स्पायरल दिसतात. हे पहा आणि तुम्ही दोन्हीच्या मध्ये एक पण स्पायरल काढू शकता किंवा एकाखाली एक स्पायरल असं पण काढू शकता. जसं आपली डिझाईन म्हणजे जागा असेल त्याप्रमाणे तुम्ही काढा. आणि मी जी डिझाईन काढली होती त्या साईडला मी रेफरन्स लाईन काढून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि नंतर मी स्पायरल काढलेले आहेत. तर हे पहा आता मी बॉर्डर लाईन पण काढून घेतलेली आहे, तुम्ही व्हिडिओत पाहू शकत आहात. तर हे पहा मस्त असं. आता इथे एक फ्लावर काढून घेऊ आणि मी लीफ काढते आणि राहिलेली जी जागा आहे ती बोल्ड करून घेऊ. पहिला शेडिंग करूया मस्त असं. हे पहा खूप खूप सुंदर डिझाईन आहे आणि एकदम साधी सोपी काढायला आहे, झटकीपट होऊन जाईल. हे पहा प्रॅक्टिस झाली ना 5-10 मिनटात तुमची ही डिझाईन, 5-10 मिनटात नाही एक अर्धा तास तरी लागेल. मी 1 पाऊण तासात काढलेली आहे, कारण स्वतःच्या हातावर काढण्यासाठी उशीरच होतो. ही तर डिझाईन मी तुम्हाला आता जी फिंगरवर काढलेली ती डिझाईन मी खूप वेळा तुम्हाला दाखवलेली आहे व्हिडिओमध्ये. तुम्ही व्हिडिओ आपला पाहू शकता. ह्याच्यात जर नाही समजली तरी पण मी फास्ट व्हिडिओ थोडासा केलेला आहे, तर तुम्ही समजून घ्या. हे पहा आणि असे डॉट द्यायचे आहेत. खूप सुंदर अशी डिझाईन आहे. आता इथं पण मी जिगजॅग करत, हे पहा जिगजॅग करून ही जे इथे पण बॉक्सेस मी क्रिएट करणार आहे, जसे आपण वरती केले होते. आणि मधले जे राहिलेलं आहे दोन्ही फ्लावरच्या मधले ते तसंच ठेवणार आहे. तर थोडं काहीतरी वेगळं तुम्ही तिथे पण काढू शकता, असं काही नाही. तर हे पहा आता मस्त असं मी बॉक्सेस क्रिएट करणार आहे. बॉक्सेस आपले हे पहा क्रिएट झालेले आहेत. तर आपले व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि नक्कीच कमेंट करा तुम्हाला कोणकोणते व्हिडिओ पाहायला आवडतील, तर आपण तशा डिझाईन घेऊन येऊया. हे पहा खूप सुंदर अशी डिझाईन आपली झालेली आहे. हे पहा मी तुम्हाला जवळून पण दाखवलेली आहे. थँक्यू फॉर वॉचिंग फ्रेंड्स. बाय.